सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीसारख्या मातृभाषेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारत हा विविध भाषांचा, विविध संस्कृतीचा देश आहे। प्रत्येक राज्याची आपली भाषा, आपली अस्मिता आहे। महाराष्ट्रासाठी ती भाषा म्हणजे मराठी, आपल्या मानाचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा गाभा। अशा परिस्थितीत जर शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला गेला तर मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हिंदी ही देशातल्या अनेक भागात वापरली जाणारी महत्त्वाची भाषा आहे, यात शंका नाही। पण मातृभाषा ही माणसाच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग असते। लहान मुलं जेव्हा शालेय शिक्षण घेऊ लागतात तेव्हा त्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिकणं अधिक सोपं आणि नैसर्गिक वाटतं। त्यामुळे शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मातृभाषेचा वापर कमी करून दुसऱ्या भाषेची सक्ती करणं म्हणजे त्यांच्या समजण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणणं ठरू शकतं। हिंदी शिकणं हे चुकीचं नाही आणि देशाची एकता मजबूत करण्यासाठी एक भाषा असणं हेही गरजेचं आहे। पण ते करताना स्थानिक भाषांचं महत्त्व, त्यांचा अभिमान, त्यांचे अधिकार दुर्लक्षित होता कामा नये। विशेषतः मराठीसारखी समृद्ध साहित्य परंपरा असलेली भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नाही तर संस्कृतीचा आणि इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे। त्यामुळे सरकारनं जर हिंदी सक्तीचा निर्णय घेतलाच तर त्यासोबत स्थानिक भाषांचा सन्मान राखणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांच्या शिकवणीला बळ देणं हे तितकंच आवश्यक आहे।